नाशिक जिल्ह्यात बुधवारी सकाळी मद्य तस्करांचा तब्बल अनेक किलोमीटर पर्यंत थरारक पाठलाग झाल्याची घटना घडली आहे। राऊ हॉटेल परिसरातून सुरू झालेला हा पाठलाग दिंडोरी वणी पांढाणे बोरगाव मार्गे थेट सापुताऱ्यापर्यंत पोहोचलाय। या दरम्यान तस्करांच्या ब्रिझा कारने पोलिसांच्या वाहनासह खासगी वाहनांना धडक दिली आहे। अखेर सापुताऱ्याजवळ अपघात झाल्यानंतर दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। दारूबंदी विभागाला गुजरात मार्गे दमण निर्मित अवैध मद्याचा मोठा साठा नाशिककडे आणला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार पेठ रोडवरील राऊ हॉटेल येथे संशयित ब्रिझा कार GJ05 RP 3004 अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पलायन केले। त्यानंतर दिंडोरी वणी पांढाणे मार्गे उंबरवाडा टोलनाका परिसरात दारूबंदी विभागाने रस्त्यावर खिळे टाकून वाहन पंक्चर करण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्यूबलेस टायर असल्याने तो प्रयत्न निष्फळ ठरला। उलट आरोपींनी दारूबंदी विभागाच्या वाहनालाच धडक दिली। या धडकेत विभागाचे अधिकारी किरकोळरित्या जखमी झाले। यानंतर नागझरी फटा ते रमेश गावित यांच्या 4 चाकीला मागून धडक देत वाहन बोरगावच्या दिशेने पळवण्यात आलं। दरम्यान स्थानिक पोलिसांनी बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात बॅरिकेड उभारून वाहन उडवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींचा बॅरिकेडच्या बाजूने वाहन काढत पोलिसांनाही चकवा दिलाय। यावेळी एक महिला थोडक्यात बचावली आहे। सापुताऱ्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या एका 4 चाकी जोरदार धडक बसल्याने आरोपींची कार थांबली। त्यानंतरच पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलंय। दोघेही गुजरातमधील सोनगड येथील रहिवासी असून अपघातात जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील कारवाईसाठी नाशिकला हलवण्यात आलंय। तपासादरम्यान वाहनातून दमण निर्मित अवैध मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 6.5 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपी विरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या थरारक पाठलाग दारूबंदी विभागाच्या वाहनासह नागरिकांच्या किमान 3 ते 4 वाहनांचे नुकसान झालंय। त्यामुळे खासगी वाहनधारकांच्या नुकसानाची भरपाई कोण करणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। या कारवाईत दारूबंदी विभागाचे अजय बगर, विठ्ठल वाविस्कर आणि कसबे यांची महत्त्वाची भूमिका बजावली आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा।